असं आहे की आता विरोधी पक्षांच्या सर्वच नेत्यांची बैठक आज झाली आणि त्यांनी विविध मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, मंत्रालयामधील विविध विभागामध्ये ज्या पद्धतीने फसवणूक महाराष्ट्र जनतेची होती त्याबाबत बोलले. पेपर फुटीबद्दल आपण बोललो. अल्पसंख्याक विभागाच्या शाळांच्या संबंधी ज्या पद्धतीचा घोटाळा उघड झाला त्याला मुख्यमंत्री स्टे दिला त्याबद्दल आपण बोललो. अनेक जमिनी त्या आदरणीय दिल्या जातात. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. आणि आज जो मुद्दा मी मांडला तो मुंबई संबंधीचा होता की कलिना येथील एअरपोर्टला लागून असलेली 8 एकर जमीन ज्याच्यावरती हवामान खात्याचं कार्यालय होतं ती जमीन अदानी उद्योग समूहाला दिली गेली आणि हे कार्यालय आता पनवेलला नेण्यात आलं. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये हवामानाचे अंदाज बघण्यासंबंधी कुलाबा वेधशाळा आणि सांताक्रूज वेधशाळा असे 2 या ठिकाणी जी स्थळं होती त्यापैकी उपनगरातलं या हवामान खात्याचा अंदाज जे आहेत त्याचं कार्यालय हे आता पनवेलला शिफ्ट झालं आहे. म्हणजे उपनगरवासियांना जर हवामान खात्याचा अंदाज घ्यायचा असेल तर पनवेलला त्या ठिकाणी फोन करून तिकडनं माहिती घ्यावी लागेल. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून मुंबईच्या हिताच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी त्या त्या काळात सरकारने असेल केंद्र सरकारने असेल ज्या सुरू केल्या होत्या त्या सगळ्या जमिनी मोक्याच्या आता अदानीला देऊन ही सगळी कार्यालय मुंबईच्या बाहेर शिफ्ट करण्याचा जो घाट या सरकारने घातला आहे त्याबद्दल देखील या अधिवेशनामध्ये निश्चित जाब आम्ही विचारणार आहोत. याच्याबद्दल देखील अनेक ठिकाणच्या जमिनी अदानीला दिल्या जात होत्या. तुमचे स्वतःचे नेते आदित्य ठाकरे हे देखील आवाज उठवत होते. कोणतंही उत्तर दिलं जात नाही. असं आहे की त्या काळामध्ये देखील आदित्य ठाकरे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आम्ही ही लढाई लढतोच आहोत. धारावीबद्दलची लढाई अजूनही आमची लढतो आहोत. परंतु या सरकारमध्ये असलेलं बहुमत आणि त्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीचं लोकमत त्यांना निवडणुकामध्ये मिळतं आहे त्यामुळे विरोधी पक्षाला खिचगंतीत ठेवून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून अशा जमिनीची लयलूट ही अदानीला या ठिकाणी होते. पण आज मी आपल्याला सांगतो की जनता कधीतरी जागृत झाल्यानंतर यांना निश्चित धडा शिकवेल. विरोधी पक्षाचं काम जे आहे ते या ठिकाणी जनतेसमोर आणणं, विधिमंडळात मांडणं, लोकहिताचं जे आहे ज्या पद्धतीने अदानीच्या घशात या जमिनी घातल्या जात आहेत ते लोकांसमोर आणणं हे काम विरोधी पक्ष करत राहील. दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेचा देखील तुम्हाला मोठा अनुभव आहे. स्वीकृत नगरसेवकांची सध्या चर्चा सुरू आहे आणि तुमच्याकडून स्वीकृत नगरसेवक पद एक मनसेला जावं अशी त्यांची इच्छा असताना कुठेतरी ते देत नाही आहेत म्हणून नाराज आहे. या संदर्भात मी आपल्याला याबद्दल एवढंच सांगेन की शिवसेना पक्षाचे नेते आणि मनसेचे नेते यांचं अत्यंत चांगलं ट्युनिंग आहे. त्यामुळे दोघे याबाबतचा निर्णय व्यवस्थितपणे घेतील आणि यावरती चांगला निर्णय होईल. आणि जे आपण मीडियामधून दाखवत आहे की मिठाचा खडा पण निश्चित 2 बंधू एका चांगल्या उद्देशाने एकत्र आलेत. त्यामुळे शिवसेना मनसे यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मनोमिलन आहे. स्वीकृत नाही पण एक प्रभाग समिती ज्या तुमच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत त्यापैकी काही देण्याचा काही विचार असं आहे की याबाबत प्रभाग समितीच्या निवडणुका जेव्हा येतील त्याच्या अगोदर जसं निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेचे नेते मिळून याच्याबाबत आपण चर्चा केली होती, वाटाघाटी झाल्या होत्या, त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या निवडणुका लढायच्या असतील मनसेला आमची गरज आहे, आम्हाला मनसेची गरज आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने विरोधी पक्ष म्हणून एकत्र येऊन या निवडणुका लढवून कोणी कुठे लढवाव्या याबाबत शिवसेनेचं वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेईल. दुसरीकडे राज्यसभेची जे निवडणूक आहे ज्या पद्धतीने मतांचा कोटा आहे त्यामुळे महाविकास आघाडीला एकच जागा मिळते. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील या बैठकीला उपस्थित होते. दुसरीकडे असं बोललं जातं की काँग्रेस आणि तुमच्या पक्षाची काही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे राज्यसभा निवडणुकीसाठी. काय असं आहे की खरी बातमी जी आहे ना ती अद्यापर्यंत कोणापर्यंत पोचलेलीच नाही आहे. याबाबत वरिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांच्या नेत्यांशी चर्चा होऊनच याबाबतचा निर्णय होईल आणि योग्य वेळेला योग्य निर्णय कळेल आपल्याला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.